नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगाम 2025 साठी 1 जुलै 2025 पासून पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू होईल. यामध्ये पीक विमा भरत असताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, ती कागदपत्रे तुम्हाला कुठून मिळणार आहेत, यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला यामध्ये नवीन अपडेट आलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फार्मर आयडी ही आवश्यक असणार आहे. फार्मर आयडी कसा चेक करायचा हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. विमा भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत पहा. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आवश्यक असणार आहे, कारण शेतकऱ्याचा मोबाईल नंबरवर OTP येणार आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. यापूर्वी असं नव्हतं, तुम्ही एकापेक्षा जास्त अर्जासाठी एकच मोबाईल नंबर वापरू शकत होता, परंतु आता यामध्ये अपडेट झालेलं आहे. आता तुम्हाला प्रत्येक अर्जासाठी वेगवेगळा मोबाईल नंबर लागणार आहे, कारण क्लेम करताना तुम्हाला त्याच मोबाईल नंबरवरून क्लेम करायचा आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळा मोबाईल नंबर तुम्हाला वापरावा लागेल. शेतकऱ्याचा आधार क्रमांक लागणार आहे. शेतकऱ्याचे नॅशनलाइज बँकेचे बँक पासबुक लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड याची आवश्यकता असते. शेतकऱ्याचा 7/12 आणि 8 उतारा लागणार आहे. हा 7/12 तुम्ही डिजिटल वापरू शकता किंवा तलाठीच्या सही शिक्क्याचा वापरू शकता. यानंतर नवीन यामध्ये तुम्हाला फार्मर आयडी लागणार आहे. फार्मर आयडी कसा चेक करायचा तेही आपण पाहूयात. आणि जर सामायिक खातेदार असेल तर त्याचं संमतीपत्र तुम्हाला बॉन्डवरती लागणार आहे. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत. आणि यामध्ये आणखीन एक आहे, जे स्वघोषणापत्र आहे म्हणजे पीक पेरा आहे, तो तुम्हाला लागणार आहे. पीक पेऱ्याची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला यामध्ये पाहू शकता. प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक पेराबाबत स्वघोषणापत्र, हा पीक पेरा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेली आहे. आता तुमचा फार्मर आयडी तुम्हाला माहीत नसेल तर तो फार्मर आयडी कसा काढायचा, तुम्हाला mhfr.agristack.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे एनरोलमेंट आयडी असेल तर एनरोलमेंट आयडीने तुम्ही फार्मर आयडी चेक करू शकता, किंवा सर्वात सोपं आधार नंबरने तुम्ही फार्मर आयडी चेक करू शकता. इथं आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे. चेक या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फार्मर आयडी मिळून जाईल. तो फार्मर आयडी नोट करून घ्या किंवा त्याची प्रिंटआउट काढा. पीक विमा भरत असताना तो फार्मर आयडी तुम्हाला आवश्यक असणार आहे. तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागतील, जेणेकरून तुम्हाला पीक विमा भरत असताना कुठलीही अडचण येणार नाही. पीक विम्याचा फॉर्म कसा भरायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.